सुप्रिया सुळेंनी लाडकी बहीण योजनेवरून महिलांना काही सल्ले दिलेले होते। लाडकी बहीण योजनेच्या 2 हप्त्यांचे पैसे लाभार्थी महिलांच्या अकाउंटमध्ये आलेत आणि ते पैसे त्यांनी लवकरच काढून घ्यावे असं सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या आणि त्यानंतर राजकारण सुरू झालंय। माझ्या बहिणींना मी विनंती करते की तुम्ही पटकन ते काढून घ्या बँकेतून, कारण का ते भारतीय जनता पक्षाचे 2 लोक म्हणतात ते परत घेतील। लाडकी बहीण योजनेच्या 2 हप्त्यांचे पैसे लाभार्थी महिलांच्या अकाउंटमध्ये जमा व्हायला सुरुवात झाली आहे। जमा झालेले पैसे तातडीनं खात्यातून काढून घ्या असा सल्ला सुप्रिया सुळेंनी लाभार्थी महिलांना दिला। खासदार प्रणिती शिंदेंनीही आलेल्या पैशांवरून संशय व्यक्त केला। लाडकी बहीण कधीही सावत्र होऊ शकते असा टोला त्यांनी लगावला। लाडकी बहीण योजना हे एक पॉलिटिकल स्ट्रॅटेजी आहे, स्टंटबाजी आहे आणि बहिणींना अर्थात सन्मान होत असेल या माध्यमातून ठीक आहे, पण खरं तर भाजपची मानसिकता ही महिलांच्या विरोधातली आहे। ती लाडकी बहीण कधीही सावत्र बहीण होण्याची शक्यता इलेक्शन नंतर। सुप्रिया सुळेंनी केलेल्या टीकेवर भुजबळांनी टीकास्त्र डाकलंय। विरोधकांनी योजनेविरोधात अपप्रचार सुरू केल्याचा आरोप छगन भुजबळांनी केला। दिलेले पैसे कुठल्याही भगिनीचे कुणीही कुठल्याही परिस्थितीमध्ये परत घेणार नाहीत। मला असं वाटतं असा अपप्रचार करण्याचं काही कारण नाही आणि ही एक चांगली योजना आहे। लाडकी बहीण योजनेमुळे विरोधक घाबरलेत, त्यामुळेच असा अपप्रचार सुरू असल्याचा आरोप महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी केला। महाविकास आघाडीच्या या सगळ्या नेत्यांना एक प्रकारची आता भीती उभी राहिलेली आहे। राज्य सरकारची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना एवढी आता प्रत्येकाच्या आमच्या बहिणीच्या मनामध्ये घर करून बसलेली आहे। शेवटी बहिणीकरता करण्याची जी भूमिका शासनाची आहे त्यांना कळणं अवघड आहे। लाडकी बहीण योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होऊ लागलेत। सत्ताधाऱ्यांनीच या योजनेबाबत केलेल्या वक्तव्यांचं विरोधक भांडवल करतायत। विरोधकांनी योजनेबाबत सुरू केलेला प्रचार सत्ताधारी कसा खोडून काढतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। वसीम अत्तारसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, सोलापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।